आपल्या रोजच्या आयुष्यात आपण अनेक गोष्टी खातो, पितो, वापरतो. पण त्यांच्या मागची गोष्ट जाणून घ्यायचा कधी प्रयत्न करत नाही. आज आपण अशाच एका पदार्थाची म्हणजेच पिस्त्याची एक भन्नाट आणि रंजक कहाणी जाणून घेणार आहोत. आजकाल सोशल मीडियावर एकच चर्चा आहे, दुबई चॉकलेटची. त्या चॉकलेटच्या आत जे कुरकुरीत हिरवं फिलिंग आहे ना, त्याने सगळ्यांना अक्षरशः वेड लावलाय. पण विचार केलाय का कधी की ते हिरवं गुपित नक्की आहे तरी काय? तर ते गुपित आहे पिस्ता. पण थांबा थांबा, जर तुम्हाला वाटत असेल की पिस्ता म्हणजे फक्त एक नट किंवा सुकामेवा आहे, तर खरी गोष्ट काहीतरी वेगळीच आहे. यामागे एक मोठं वैज्ञानिक रहस्य दडले आहे. हे ऐकून आश्चर्य वाटेल, पण विज्ञानाच्या भाषेत सांगायचं तर पिस्ता हा नट नाहीये. ते आंब्यासारखं एक फळ आहे, ज्याला ड्रूप म्हणतात. म्हणजे आपण जो पिस्ता खातो ती खरं तर त्या फळाच्या आतली बी असते. आणि पिस्त्याचं कवच जे मधून फुटलेलं दिसतं ना, ते कोणत्याही मशीनने तोडलेलं नसतं. जेव्हा फळ पूर्णपणे पिकतं तेव्हा ते कवच नैसर्गिकरित्या उघडतं. जणू काही ते फळ स्वतःच सांगतंय, चला मी आता तयार आहे. चला तर मग आता पिस्त्याच्या 7,000 वर्षाहून अधिक जुन्या आणि शाही इतिहासात एक फेरफटका मारूया. पिस्त्याचा प्रवास हजारो वर्षांपूर्वी मध्य पूर्वेत सुरू झाला. इतकंच नाही तर असंही म्हणतात की शेबाच्या राणीला पिस्ता इतका आवडायचा की तिने तो फक्त राजघराण्यातील लोकांसाठीच राखीव ठेवला होता. पुढे अलेक्झांडर द ग्रेटने त्याला युरोपमध्ये पोहोचवलं आणि मग 1854 तो अमेरिकेत पोहोचला. म्हणजे बघा, प्राचीन काळात पिस्ता केवळ एक चविष्ट पदार्थ नव्हता, तर तो संपत्ती आणि उत्तम आरोग्याचं प्रतीक मानला जात होता. खरंच काय किंमत होती याची. प्राचीन इतिहासातून आता थेट आधुनिक काळात उडी मारूया, जिथे पिस्ता हा एक अब्जावधी डॉलर्सचा व्यवसाय बनला आहे. बरं, एक प्रश्न, जगात सर्वात जास्त पिस्ते कुठे पिकतात असं वाटतं? इराणमध्ये? नाही. ऐकून धक्का बसेल, पण आज जगातील 60%हून जास्त पिस्त्यांचा पुरवठा एकटा अमेरिका करतो, तोही कॅलिफोर्नियामधून. पण हे झालं कसं? याची गोष्ट ही रंजक आहे. 1979 मध्ये इराणमधील एका राजकीय संकटामुळे अमेरिकेने इराणी पिस्त्यांवर बंदी घातली आणि त्यानंतर 1986 मध्ये तर चक्क 241% कर लावला. याचा थेट फायदा झाला कॅलिफोर्नियातील शेतकऱ्यांना. त्यांच्यासाठी एक मोठी बाजारपेठ अचानक खुली झाली. पण या हिरव्या सोन्याची एक मोठी किंमतही चुकवावी लागते. तुम्हाला माहिती आहे का, एका एकर पिस्त्याच्या बागेला वर्षभरात तब्बल 10 लाख गॅलनपेक्षा जास्त पाणी लागतं. आता हा आकडा किती मोठा आहे हे सोप्या भाषेत सांगायचं तर, हे पाणी सरासरी 10 कुटुंबांना संपूर्ण वर्षभर पुरू शकतं. विचार करा. चला आता या व्यवसायातून बाहेर येऊया आणि पाहूया हा छोटासा दाणा आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे ते. आरोग्याच्या दृष्टीने एक खूप महत्त्वाची गोष्ट, ज्यांना किडनी स्टोनचा त्रास आहे त्यांच्यासाठी पिस्ता हा बदामापेक्षा कितीतरी पटीने चांगला पर्याय आहे. याचं कारण म्हणजे पिस्त्यामध्ये ऑक्झॅलेट्स नावाचे घटकांचं प्रमाण जवळजवळ नगण्य असतं. याशिवाय पिस्त्यामध्ये पोटॅशियम आणि झिंक भरपूर असतं. त्याचा तो सुंदर हिरवा रंग क्लोरोफिलमुळे येतो. आणि हो, पिस्त्यामध्ये व्हिटॅमिन B1 असल्याने ते आपला तणाव कमी करायलाही मदत करतं. आहे की नाही कमाल? आता येऊया सगळ्यात चविष्ट भागाकडे.
पिस्त्याची ही प्राचीन खाद्य संस्कृती आजच्या आधुनिक ट्रेंडशी कशी जोडलेली आहे ते पाहूया. पिस्त्याने जगभरातल्या मिठायांमध्ये आपली एक खास जागा बनवली आहे. मध्य पूर्वेतील बाकलावा असो, आपली लाडकी कुल्फी आणि बर्फी असो, किंवा इटलीतील जिलाटो, पिस्ता जिथे जातो तिथे त्या पदार्थाला एक शाही टच देतो. आणि आज तोच पिस्ता ते व्हायरल दुबई चॉकलेट बारचा मुख्य नायक बनला आहे, ज्यापासून आपण या गोष्टीची सुरुवात केली होती. त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा पिस्ता हातात घ्याल तेव्हा एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा की आपण फक्त एक दाणा नाही, तर हजारो वर्षांचा इतिहास आणि निसर्गाची एक जादू अनुभवत आहोत. एका फळाची बी जिचा एक शाही इतिहास आहे, जी अब्जावधी डॉलर्सच्या उद्योगाचा केंद्रबिंदू आहे आणि जी एक छोटा सुपरफूड सुद्धा आहे. जरा विचार करा, आपण रोज खात असलेल्या इतर साध्या पदार्थांमध्ये अजून अशा कितीतरी आश्चर्यकारक कथा दडलेल्या असतील, नाही का? कृपया व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.